नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाठीचं दुखणं असेल, पाठ अवघडली असेल तर कोणते व्यायाम करायचे ते बघूयात. त्याच्यापूर्वी पुन्हा महत्त्वाच्या 3 सूचना. एक तर हे व्यायाम रेग्युलरली करा. पाठीचं दुखणं कमी आल्यानंतर सुद्धा केलं तरी सुद्धा ते दुखणं पुन्हा उद्भवणार नाही. निदान 5 मिनिटाचा वेळ काढा आणि दिवसात 3 वेळेला करा. चला तर बघूयात पाठीचे व्यायाम कोणते करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं करायचा आहे कॅट काऊ पोज. खूप सोपा व्यायाम प्रकार आहे. असं गुडघ्यावरती या, दोन्ही हात समोर घ्या, बरोबर खांद्याच्या खाली, आणि इथं तुम्ही पाठीची कमान करा वरच्या दिशेला आणि लगेच पुन्हा खालच्या दिशेला करा. आता ही मुवमेंट आपल्याला रिपीट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्याच्यानंतर आपल्याला अपवर्ड डॉग पोज करायचे आहे, जिथं मात्र आपल्याला 30 सेकंद निदान होल्ड करायचे ती पोज. तर असं समोर हात परत तसेच खाली ठेवा, दोन्ही पाय जुळलेले ठेवा. शक्य तितकं वरच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जाणवेल की पाठीवरती ताण पडतो. 30 सेकंद हीच पोश्चर अशीच होल्ड करा. पाठीच्या अवघडलेल्या स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी खूप चांगला व्यायाम आहे अपवर्ड डॉग. आता ह्याच्यानंतर पुन्हा ह्याच्या अपोजिट मुवमेंट डाऊनवर्ड डॉग पोज आपल्याला करायचे आहे, ज्याच्यामध्ये टाचा टेकवायचा प्रयत्न करा जमिनीला. पुन्हा 30 सेकंद डाऊनवर्ड डॉग पोज सुद्धा होल्ड करा. जर सुरुवातीला 30 सेकंद जमत नसेल, ॲटलिस्ट 15-20 सेकंद तरी होल्ड कराच. जसं जसं प्रॅक्टिस होत जाईल तसं तसं तुमची होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढत जाईल. त्यानंतर ग्लुटियल स्ट्रेच आपल्याला करायचं आहे. नंतरच्या स्ट्रेचिंगसाठी पाय असा डावा पाय समोर घ्या, उजवा पाय सरळ मागे घ्या, दोन्ही हात पायाच्या बाजूला घ्या. पहिल्यांदा खाली जा, कपाळ टेकवा आणि मग पुन्हा वरती या. शक्य तितकी पाठ सरळ ठेवा किंवा जर शक्य असेल तर मागे जरासं वळण्याचा प्रयत्न करा. 30 सेकंद होल्ड करा. मानेची जर तक्रार असेल, मान तुम्ही सरळ ठेवला तरीही चालेल. अंदाजे 25 ते 30 सेकंदांच्या नंतर पुन्हा हीच स्ट्रेचिंग अपोजिट साईडला सुद्धा करा. ह्याच स्ट्रेचिंगचे अनेक योगासनं सुद्धा आहेत, पण सुरुवातीला हलकं स्ट्रेचिंग करा. नंतर जसं तुमचे त्रास कमी येतील तसं तुम्ही ती योगासनं सुद्धा करू शकताय. हे होल्डिंग झाल्यानंतर मग आता नी स्ट्रेचिंग करा. सरळ पाठीवरती झोपा, उजवा गुडघा असा जवळ घ्या. शक्य तितकं हनवटी गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. इथंही 30 सेकंदांचं होल्डिंग अवश्य करा. त्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा दिसेल. पाठीच्या स्नायूंची ताकद कमी झाली असेल तर तिथलं रक्तप्रवाह सुधारतो आणि ताकदसुद्धा वाढायला याचा फायदा होतो. अपोजिट साईडला सुद्धा करा. आणि मग ह्याच्यानंतर लास्ट आपल्याला ट्रंक ट्विस्ट करायचं आहे. ट्रंक ट्विस्टिंगसाठी पहिल्यांदा उजवा पाय असा फोल्ड करा, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवा आणि मग उजवा गुडघा 90 अंशाच्या कोनात फोल्ड करून अपोजिट साईडला म्हणजे डाव्या बाजूला शक्य तितका जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. तिथं सुद्धा तुम्हाला कमरेला आणि पाठीच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच पडलेलं जाणवेल. ट्रंक ट्विस्टिंग तसंच होल्डिंग अंदाजे 30 सेकंद.
आणि पुन्हा असंच स्ट्रेचिंग अपोजिट साईडला करायला अजिबात विसरू नका. प्रत्येक स्ट्रेचिंगच्या वेळेला जर तुम्ही एका बाजूला केलं तर दुसऱ्या बाजूला तुमचं स्ट्रेचिंग व्हायलाच पाहिजे, जेणेकरून स्नायूंचा ताण हा दोन्ही बाजूला समान राहतो. पुन्हा आता डावा गुडघा फोल्ड करा आणि मग असंच डाव्या बाजूला हेच ट्विस्टिंग म्हणजेच बॅक मसलचा स्ट्रेच पुन्हा रिपीट करा 30 सेकंदांच्यासाठी. सुरुवातीला ह्यातल्या काही मुवमेंट्स, काही स्ट्रेचिंग्स तुम्हाला जमणार नाही, थोडा प्रयत्न करा. जसं जसं तुमचं प्रॅक्टिस होत जाईल तसं तसं तुम्हाला ह्या मुवमेंट अगदी सहज शक्य होतील आणि मग तुम्ही ह्याचे रिपिटेशन्ससुद्धा वाढवू शकता. तर हे होते पाठदुखीमध्ये कोणते व्यायाम करावेत त्याची काही माहिती. असेच इतरही स्नायूंच्यासाठी, सांध्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेत. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या. धन्यवाद.